पुण्यातल्या नरे धारी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतोय। या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक आणि इथल्या व्यावसायिकांना त्रास होताना दिसतोय। मानाजीनगर ते नवले हॉस्पिटल रोड इथं मोठ्या प्रमाणात दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होतीये। या वाहतूक कोंडीत अनेक लहान मुलं, वयोवृद्ध, ॲम्ब्युलन्स आणि अनेक आपत्कालीन वाहनं अडकून पडतात। शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होताना दिसते। ही कोंडी सुरळीत करण्यासाठी कुठलेही वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसतात। सजग नागरिकांमुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होताना दिसते। नरेधारी, वडगाव या परिसरातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागतोय। या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये, वाहन चालकांची संख्या देखील वाढतीये। तसंच या परिसरामध्ये पार्किंगची सुविधा देखील नाहीये आणि या परिसरातल्या रस्त्याचं रुंदीकरण देखील होत नाहीये। रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागतं। नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश जाधव। मी इथून या रस्त्यावरून एक साधारणतः मी या रस्त्यावरून साधारणतः रोजच जात असतो, परंतु हा जो ट्रॅफिकचा एक्सपिरियन्स आपण सगळे बघत आहात तो दर दिवसाआड किंवा दर 2 दिवसाआड आम्हाला एक्सपिरियन्स करायला किंवा अनुभवायला मिळतो। त्याचं कारण जी एक आहे, एक म्हणजे सरकारीकडून ज्या काही योजना किंवा ज्या काही व्यवस्था व्हायला पाहिजे त्या व्यवस्था एक तर पूर्णपणे होत नाहीत, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची आणि याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला वाटते की या प्रकारे आपण जर कॅमेरा इकडे फिरवला तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की नागरिकसुद्धा बेशिस्तीने वागत आहेत। नागरिकसुद्धा नो एंट्रीमध्ये किंवा नागरिकसुद्धा ज्या लेननं जायला पाहिजे त्या लेननं न जाता विरुद्ध दिशेने येत आहेत। आणि मी आत्ता स्वतःहून एक अर्धा ते पाऊण तास गाडी अशीच ब्लॉक होऊन बसलेली आहे, परंतु याच नागरिकांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। मेट्रो न्यूजच्या माध्यमातून हेच सांगेन की सरकारी माध्यमं किंवा सरकारी जे काही यंत्रणा आहेत त्याचप्रमाणे नागरिक आहेत, या दोघांनी वेळोवेळी 50-50% जबाबदारी आणि काळजी घ्यायला हवी। प्रतिनिधी गणेश चप्पलवार, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, पुणे।